विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं नागपुरात सुरू असलेल्या इंटर क्लब अंडर-16 स्पर्धेत शुक्रवारी एक इतिहास घडला। लक्ष मसारकर नावाच्या खेळाडूनं तब्बल 346 धावा काढल्या। त्यानं काढलेल्या धावांमुळे त्याच्या संघानं तब्बल 589 धावांचं लक्ष्य समोरच्या संघाला मिळालं। सध्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनतर्फे सुरू असलेल्या अंडर-16 स्पर्धेत शुक्रवारी रेशीमबाग जिमखाना आणि साहस क्लब दरम्यान सामना पार पडला। या सामन्यात साहस क्लबनं प्रथम फलंदाजी घेतली। या तिसऱ्या स्थानावर आलेल्या लक्ष मसारकरनं 146 चेंडूत तब्बल 346 धावा काढल्या। यात 27 चौकार आणि 28 षटकारांचा समावेश होता। त्यानं रचलेल्या धावांमुळे त्याच्या संघानं तब्बल 588 धावा काढून समोरच्या रेशीमबाग जिमखान्यासमोर 589 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं। मात्र रेशीमबाग जिमखाना हा संपूर्ण संघ 67 धावात गारद झाला। अतिशय प्रतिकूल आणि संघर्षपूर्ण स्थितीवर मात करत लक्ष मसारकरनं आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केलं। सामन्यात आपलं लक्ष केवळ धावांवर होतं असं त्यानं सांगितलं। विसे टुर्नामेंटची मॅच होती ही आणि हे खूप इम्पॉर्टंट राहते। याच्यामध्ये मोठा स्कोअर केल्यावर विसेमध्ये नाव येते आणि सिलेक्शन पण होऊ शकते। मला वाटत होतं की भीती तर मला वाटली नाही पहिले, कामगिरी मला मोठं स्कोअर करायचं होतं। 4 मॅच होते, 3 मॅचमध्ये मी लगातार 100 मारले आणि 1 मॅचमध्ये नाही गेलो। तर लक्ष मसारकर हा गुणवंत खेळाडू असून कशीही स्थिती असो त्यानं प्रॅक्टिस कधीही बुडवली नाही। 10वीचं वर्ष असूनही त्यानं अभ्यास सांभाळून या क्रिकेट स्पर्धेत भाग घेतला असल्याचं त्याच्या प्रशिक्षकांनी सांगितलं। परफॉर्मन्स त्याचा गेल्या 3 वर्षापासून चांगलाच आहे। आता परिस्थितीने त्याच्याला थोडं राहतं, क्रिकेट जरा महागडा गेम आहे, पण आम्ही त्या क्लब साहस त्याला सपोर्ट करतो। अंडर-16 टुर्नामेंट्समध्ये आता जो चालू आहे त्यात त्यांनी कंटिन्यू पहिल्या मॅचमध्ये 112 रन काढलेले आहेत, दुसऱ्या मॅचला 132 काढलेले आहेत, तिसरी मॅच तो त्याचा 10वीचं प्रॅक्टिकल असल्यामुळे तो खेळू शकला नाही आणि चौथ्या मॅचला त्यांनी 346 रन काढले। हे विसेच्या टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत कोणी नॉनस्टॉप 346 कोणी काढलेलं नाही आहे। हे सगळ्यात मोठं त्याचं अचिव्हमेंट आहे। अंडर-14च्या टुर्नामेंटला त्यांनी 97 मारले होते। त्यावेळेस होऊ शकते त्याचा बॅड लक असेल तेव्हा तो सिलेक्ट झालेला नाही, पण यावर्षी मला असं वाटतं की अशा मुलाला तो सिलेक्ट होईल आणि बोर्ड नक्की खेळेल, ही माझी आशा आहे।